नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट टेपला कसं मोजायचं हे पाहणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की टेलरिंग शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेजरमेंट टेप असतो आणि याच्यामध्येच बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. म्हणजेच हे जे कन्फ्युजन आहे ते नवशिक्यांसाठी जास्त असतं. तर याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की मेजरमेंट टेप मोजत असताना त्याचे जे बारीक सारीक पॉईंट्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे. तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये मेजरमेंट टेप आहे. ही जी साईड आहे ती साईड इंचामध्ये मोजली जाते. तर तुम्ही बघू शकता ही 1 ते 57पर्यंत इथे मला दिसत आहे. तर अशा पद्धतीने ही साईड 1 to 57पर्यंत आहे. ही इंचामध्ये मोजली जाते. तर ही जी साईड आहे तुम्ही बघू शकता ही सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजेच आपण एखादा कपडा जर मोजायचा असेल तर या साईडने मोजतो. तर इथून 1 पासून तर अगदी एंडपर्यंत आपण पाहू शकतो तर हे 151 एवढं असतं. तर सगळे टेप सारखेच असतात, याच्यामध्ये वेगळा असा काही फरक नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी हे क्लिअर करत आहे. तर तुम्ही बघू शकता 151पर्यंत आहे. याच्यामध्ये कपडा मोजला जातो आणि ही सेंटीमीटरची साईड आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की अर्धा इंच कशाला म्हणतात, पाव इंच कशाला म्हणतात. तर आपला टेप इथून सुरुवात होतो. तर मी तुम्हाला आता 1 इंच तुम्ही बघू शकता 1 ते 2पर्यंत जे डॉट आहेत, ज्या लाईन्स आहेत तिथपर्यंत आपल्याला कसं मोजायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथपर्यंत 1 2 ह्याच्या 3 लाईन आहेत. 1 2 3. तर ह्या 3 लाईन आपल्या पाव इंचाच्या होतात. आता इथून पुढचं जी मोठी लाईन आहे ही इथपर्यंत, तर हे आपलं होतं अर्धा इंच आणि 1 ते 2पर्यंत आपलं संपूर्ण होतं 1 इंच. आता अशा पद्धतीने हे मोजायचं आहे. आता इथून 2च्या पुढचे जे 3 लाईन आहेत 1 2 3 याप्रमाणे पाव इंच, म्हणजेच संपूर्ण हे होतं 1.25 इंच. आणि त्याच्याही पुढचं जर आपण जी मधली लाईन आहे मोठी तिथपर्यंत बघितलं तर ते होतं 1.5 इंच. तर अशा पद्धतीने पाव इंच अर्धा इंच असं मिळून आपल्याला मेजरमेंट इथे समजले पाहिजेत. आणि 1 इंच किती, 1.5 इंच किती किंवा 1.25 इंच, पाव इंच. आता हे बघा हे आहे पाव इंच आणि इथून पुढचा जो भाग आहे तो झाला अर्धा इंच. इथपर्यंत आपलं होतं पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजेच 0.75. तर पाव इंच म्हणजे किती, 1 पासून 3 लाईन. अर्धा इंच म्हणजे 1 पासून आपल्या होतात 5 लाईन आणि पाऊण इंच म्हणजे अर्धा इंचाच्या पुढच्या 2 लाईन गृहीत धरून ते होतात पाऊण इंच. तर अशा पद्धतीने आपल्याला टेप मोजायचा आहे.